हं ट्रॅक्टर गुतावला कुठं? तिकडं पुढं. अरे बापरे. मित्रांनो, माऊलीच्या मामाने ना ट्रॅक्टर चिखलात गुतवलाय. केव्हाचा प्रयत्न करत होते पण ट्रॅक्टर काही निघू नाही राहिला. चला आता आपण बघू इथून तिकडं कसं काय जायचं आता. इथून या इथून. इथं नेमके एवढा चिखल आहे का माऊलीला उडी मारता येणार नाही. माऊली असं आहे ना, हे बघा असं आहे ना इथून. हे बघा असं येतो का? हे बघा असं आहे. येता येईल का नाही? या दगडा उडी मारता येईल का? चप्पल दे माझ्याकडे पाहिजे तर. दोन्ही चप्पल फेक इकडं. फेक की. अरे रे, ही चप्पल इकडं. हा मार उडी. ये ये ये. ओके, जमलं जमलं जमलं. हा काटे बर का खाली. थांब, दुसरी चप्पल दे. घाल पटकन चप्पल ही घाल. चला मित्रांनो, हे बघा अशा ठिकाणी ट्रॅक्टर गुतवलाय का काही खरं नाही हो. हळू 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 हळू. काटे पाय. चाल पुढं, पळ लवकर. अरे गई, काय ट्रॅक्टर भयानक स्थितीमध्ये गुतवला इथं. हा हा हा. काय रे, आता 4x4 लावणे निघत नाही. अरे बापरे, इंजिन सुद्धा टेकलंय त्याचं खाली. बरं आलो आलो. पाहिलं असं कसा घातला हा ट्रॅक्टर. चला माऊली त्या बाजूंचा. चल पण लवकर त्या बाजूला. ट्रॅक्टर कोणाचा बोलवला आता? हा सचिनचा. हळूच हळूच. काठी पाय खाली माऊली. अरे नाही निघणार. निघणार नाही तो. हा काय निघाला आता. ट्रॅक्टरने वाढायचा त्याला. येऊ राहिला ट्रॅक्टर. तो काय आला ट्रॅक्टर. आणि तो कुठून येईल आता? असाच रिवर्स आणायचा. तो तो- मोठा तो- मोठा आहे. पण 4x4 आहे का त्याचा? हा मोठा आहे तो नाही फसणार. 4x4 आहे ना इकडं नाही घालायचा ना. मग? ते तिरवर त्याला याच्यापर्यंत तिथून रिवर्स वाढायचं. ए त्याला सांग रिवर्स आणणार ना ट्रॅक्टर. निघल का रे ट्रॅक्टर? हा ट्रॅक्टर निघाल ना. 4x4 ट्रॅक्टर आहे मित्सुबिशी. तरी पण तो या चिखलामध्ये एवढा खतरनाक फसलाय. अहो त्याचे चाक ना असे वरता रांगले. हा इंजिन खाली म्हणजे चाक जागेवर विंगू राहिले ना. तो 4x4 काय करणार नाही ना. 4x4 लावून सुद्धा तो मागं व्हायना आणि पुढे जायना. अशा स्थितीमध्ये तो ट्रॅक्टर अडकलाय. आता दुसरा ट्रॅक्टर बोलवलाय. आता बघू कुठला ट्रॅक्टर आहे तो. तर त्या दुसऱ्या ट्रॅक्टरने ह्या ट्रॅक्टरला ओढायचंय पाठीमागे. तर बघू आता निघतो की नाही. पप्पा ट्रॅक्टर निघू शकत नाही. हे बघा मित्रांनो, या बाजूला ट्रॅक्टर आलाय. कोणता ट्रॅक्टर आहे आपण बघू. थांबा, तो नाही तर गुतून जायचा ट्रॅक्टर तुम्हाला दाखवतो मी. या बघा स्वराज ट्रॅक्टर आहे बरं का. स्वराज 744. तर आता ह्या ट्रॅक्टरने तो छोटा ट्रॅक्टर बाहेर काढायचा आहे बरं का. इथंच थांबतो का सावलीत? खाली नको येऊ, चिखल उडल. चिखल उडल. थांब. येईल का तो ट्रॅक्टर इथं? हा हा ना. तर हे बघा आवीने आणलाय ट्रॅक्टर पाठीमागे. माऊली तिकडेच थांब, तिकडेच थांब. हे बघा किती जोरात ट्रॅक्टर पाठीमागे आणलाय. काटे पाय, काटे पाय. तर मित्रांनो हे बघा हा दोर आहे ना त्या ट्रॅक्टरला बांधलेला आहे पाठीमागे. आता एक बाजू या स्वराजला बांधायची आहे. दोरी तुटायची नाही ना भाऊ? ओढून पाय नाही लाकूड ओढतंय का बाहेर. माऊली तिकडे थांब, चिखल उडल. वर थांब, वर थांब. नाही वाढणार. बघू ना आपण. ते लाकूड काढल्याशिवाय ट्रॅक्टर पाठीमागे येणारच नाही. हा सरकवा. मी काय म्हणतो हव्या इकडे माग नको आणू. इथं थोडा पुढे आण फक्त. नाही तर हाय बसू दे तोय बसू दे. जेसीबी चालावं लागेल मग. दुसरा
बस 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 दोरी घे बांधून आता. हे जे चराट आहे ना हे पण जाड आहे, तुटायला नाही पाहिजे. माऊलीने पहिल्यांदाच पाहिले अशी गंमत. खंडराव महाराज की जय. येऊ राहिला ओहो. निघाला निघाला निघाला. ओढ ओढ. येऊ दे येऊ दे येऊ दे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ द्या. निघाला. 744 स्वराजने आहे ना तो ट्रॅक्टर एकदम ताकदीने बाहेर ओढून काढला बरं का. नशीब असं म्हणजे वाटत नव्हतं की तो ट्रॅक्टर त्या गाळातून बाहेर निघेल, पण निघाला बरं का ट्रॅक्टर. पडू नको चिखलात. अरे ओके. माऊलीची चप्पल. आता इथून पाहू. हा हा स्वराज ट्रॅक्टर या ठिकाणावरून पाठीमागे घेतला होता. पहिले नाही का ना गटाराचं पाणी बहुतेक हे खूप घाण वास येतोय हा ना. नाही कापून घे चाकून. चल त्या बाजूला. चल त्या बाजूला. घुसला काय हा. खतरनाक अवस्था झाली ट्रॅक्टरची आणि इतका घाण वास येऊ राहिला या ट्रॅक्टरचा. फुल पूर्ण ट्रॅक्टर असा चिखलाने भरलाय. त्याच्यावर पाणी मारून दे. पाणी येतं बुजूनच गेलं. हा येतं बुजूनच गेलं. हा नाही टायर बघा ना पुरा गाळ वाचलाय टायर मध्ये. चला निघायचं कधी आता. चाल लय घाण वास येतो. माऊली ये या बाजूला. चला पळा लवकर. दोन्ही ट्रॅक्टर चिखलातून बाहेर काढले आणि आपल्या घरी घेऊन आलोय. दोन्ही ट्रॅक्टर इतकी चिखलानं भरले, इतका घाण वास येतो गटरीचा बेकार. हे दोन्ही ट्रॅक्टर आता धुवायचे. आणि तो जो रस्ता आहे ना आमचा हा कॉन्क्रीटचा रस्ता, त्याच्यावर इतकी ते चिखलाचे गोळे पडले पा. बेकार एकदम बेकार गोळे पडले. आता आहे ना आपण घरच्या घरी दोन्ही ट्रॅक्टर धुणार आहे. तर आपल्याकडे जे टॅक्साचं मशीन आणलेलं आहे ना गाड्या धुण्यासाठी, तर ते मशीन जोडलंय. त्याच्याने ना आता दोन्ही ट्रॅक्टर धुवून काढायचे. या खुर्चीवर ही मोटर ठेवली आपण, या बघा, आणि केबल घरातून आणली. इकडं पाणी पण चालू आहे योगाने. या बघा इथं अगदी 10-15 मिनिटामध्ये दोन्ही ट्रॅक्टर धुवून काढणार आहे. या बघा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.